सर्वांनी साधुकार द्यावा। साधु स्वागत है आप सभी का। आप लोग देख रहे हैं बुद्धास टीचिंग चैनल और हम यहाँ महाकारुणिक तथागत बुद्धा और उनके शिक्षाओं के विषय में चर्चा करते हैं। भवतु ते जय मंगलानि मारातिरेकमभियो। त्रिसरणाचं पंचशील प्रदान करण्यासाठी क्षमा याचना आणि याचना करायची आहे। याचना करा। निभन्ते द्वारते नाकातं साबं अपराधं खमतु मे भन्ते ततिहंति ओकास वन्दामि भन्ते द्वारते नाकातं साबं अपराधं खमतु मे भन्ते ओकास अहं भन्ते तिसरणेन सा पंचशीलं धम्मं याचामि अनुगं कत्वा शीलं वेतमे भन्ते द्वितीयंति ओकास अहं भन्ते तिसरणेन सा पंचशीलं धम्मं याचामि अनुगं कत्वा शीलं वेतमे भन्ते तत्यंति ओकास अहं भन्ते तिसरणेन शीलं वेतमे भन्ते यमहं वदामि तं वदेथ अहं भन्ते नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। 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 बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। लक्ष ठेवून म्हणा ना। तृतीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि
संघं शरणं गच्छामि शरणागमनं सम्पूर्णम् अहं वन्दे पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि पानातिपाता वेरमणि शिक्षापदं समादयामि आदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना वेरमणि शिक्षापदं समादयामि कामेषु मिच्छाचार वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि शिक्षापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि शिक्षापदं समादयामि सुरानिरयमज्ज पमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि सूरा मेरे मज्जपमादठाना वेरमणि शिक्षापदं समादयामि शरणेन सद्धि पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन शीलसम्पादित अहं वन्दे साधु 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 बुद्धं नमामि नमामि धम्मं नमामि धम्मं नमामि संघं नमामि संघं नमामि अहं वन्दामि सर्वदम् अहं वन्दामि सर्वदा कैलाशनगर येथील नालंदा अष्टशील बुद्ध विहार महिला मंडळाच्या विनंतीवरून पूज्य भिक्खू बोधिरत्न स्थवीर यांच्या कठीण चिवरदानाच्या निमित्ताने सर्वजण उपस्थित झालेला आहात. आपल्या पूजनीय भिक्खू संघाची उपस्थिती ही सर्वांसाठी लाभदायक आणि आशीर्वाद देण्यासाठी असते. भिक्खू संघाच्या माध्यमातून जिथे जिथे भिक्खू संघ उपस्थित असतो, जेव्हा आपण धम्माच्या सानिध्यामध्ये जात असतो, तेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये सर्व प्रकारच्या कुशल गोष्टींची वृद्धी होत राहते. पूजनीय भिक्खू संघ आपल्या सर्वांवरती अनुकंपा करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. नालंदा अष्टशील बुद्ध विहार महिला मंडळांना या ठिकाणी सूचना आहे, आपण समोर येऊन पूजनीय भिक्खू संघाचं स्वागत करायचं आहे. पूजनीय भिक्खू संघामध्ये ज्येष्ठ असे पूजनीय भदंत प्राचार्य डॉक्टर खेमधम्मोजी महास्थवीर, पूजनीय भदंत प्राध्यापक डॉक्टर एम सक्षितजी स्थवीर, पूजनीय भदंत शांतिदूतजी स्थवीर, पूजनीय भदंत बोधानंदजी स्थवीर, पूजनीय भदंत एन धम्मानंद थेरो, पूजनीय भदंत मंगलबोधीजी, पूजनीय भदंत अनिरुद्धजी, पूजनीय भदंत संघपालजी, पूजनीय भदंत संघप्रिय, पूजनीय भदंत यशोदीप, संपूर्ण भिक्खू संघ
भिक्खुनी संघ, श्रामणेर संघ या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. कुणाचीही नावं घेतल्या जाणार नाहीत. आपण नालंदा हस्तशील बुद्ध विहाराच्या महिला मंडळातर्फे काही उपासिकांनी समोर यायचं आहे. सर्वांनी समोर या आणि पूजनीय भिक्खू संघाचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत. आता ज्यांना खालून पार्सल करा ना. त्याचबरोबर उपस्थित झालेला आहे त्यांनी सुद्धा समोर येऊन पूजनीय भिक्खू संघाचं स्वागत करायचं आहे. सर्वांनी साधुकार द्यावा. साधू सुजाताताई उजगरे व सुजाताताई बागुल यांनी सुद्धा समोर येऊन या ठिकाणी स्वागत करायचं आहे. अयोध्यानगरमधून आलेल्या सर्व उपासिका आपण या ठिकाणी समोर येऊन भिक्खू संघाचं स्वागत करायचं आहे. आपल्याला बोलण्यासाठी नंतर कार्यक्रम झाल्याच्या नंतर भरपूर वेळ मिळणार आहे. त्यामुळे स्टेज समोर कोणीही न थांबता पुष्प दिल्याच्या नंतर आपल्या जागेवरती जाऊन बसायचं आहे. त्यानंतर नालंदा हस्तशील बुद्ध विहार समितीच्या सर्व उपासकांना सूचना आहे, आपण समोर येऊन पूजनीय भिक्खू संघाचं स्वागत करायचं आहे. आजच्या या वर्षावास समारोपाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आयुष्यमान उपासक चंद्रकांत हिवराळे यांच्यातर्फे सर्वांना भोजनदान देण्यात आलेलं आहे, देण्यात येत आहे. त्यांनी सुद्धा समोर येऊन हिवराळे परिवारांनी पूजनीय भिक्खू संघाचं स्वागत करायचं आहे. शीलं रक्षन्तु सर्वदा भावना विरतावन्तु गच्छन्तु देवता गता सभ्ये बुद्धा बलपत्ता पचेकानं स्वयं बल अनन्तानन्त तेजेन रक्तं वन्दामि सभ्यते. साधु 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 साधु. विनंती करतो की या ठिकाणी सर्वांच्या हितासुखासाठी भंतेनी संबुद्धस नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस. महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध, तथागतांचा सद्धम्म, तथागतांचा पावन पवित्र आर्य श्रावक संघ भिक्खू संघ या तीन रत्नाला त्रिवार अभिवादन. ज्यांच्यामुळे आपणा सर्वांना या तीन रत्नांचा लाभ झाला, सुखाचे दिवस आले, सर्वश्रेष्ठ संविधान ज्यांच्यामुळे लाभले असे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
यांच्या समग्र धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो. कठीणा महोत्सवाच्या या शुभप्रसंगी पूज्य बोधिरत्न भंतेजी यांच्या अनुषंगाने पूज्य धम्मज्योतीजी तेरा यांनी आयोजित केलेला आणि सन्मानपूर्वक आमंत्रित केलेला पूज्य भिक्खू संघ, विशेषतः ज्येष्ठ पूज्य केम धम्मोजी महास्तवीर आणि संपूर्ण पूज्य भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन. या कार्यक्रमाचे सर्व आयोजक, आयोजिका, संयोजक, संयोजिका, दानदात्या, उपस्थित माता भगिनी, उपासक, उपासिका, बालक आणि बालिकांनो, औरंगाबाद शहरामध्ये अश्विन पौर्णिमेपासून तर जवळजवळ कार्तिक पौर्णिमेपर्यंत एक महिनाभर संपूर्ण वेगवेगळ्या नगरांमध्ये हा कठीण चिवरदानाचा महोत्सव मोठ्या थाटामाटामध्ये साजरा होतो आणि सगळ्या उपासक उपासिकांना एक भिक्खू संघाला पाहण्याची, त्यांचं दर्शन घेण्याची, त्यांना भोजनदानासह बाकी अष्टपरिस्कारासह चिवरदान देण्याची महान पुण्यसंधी प्राप्त होते. तीच संधी आज आपल्या या ठिकाणी नालंदा अष्टशील बुद्ध विहारामध्ये पूज्य बोधिरत्न भंतेजीच्या अनुषंगाने आपल्या सगळ्यांना ती प्राप्त झाली. उपासक उपासिकांनो, एका भिक्खू संघाचं दर्शन होणं हे पृथ्वीवर सर्वात मोठं कुशल कर्म आहे. पण हे कुशल कर्म समजण्यासाठी तेवढी श्रद्धा आणि तेवढी प्रज्ञा असावी लागते. जर आपली प्रज्ञा आणि आपली श्रद्धा जर डेव्हलप नाही झाली तर मग मात्र ते आपल्याला महान पुण्य आहे असं कळत नाही. आपल्याला असं वाटतं मग हे भंतेजी सांगत राहतात की महान पुण्य आहे, पण कशा अनुषंगाने ते महान आहे. जर आपली प्रज्ञा डेव्हलप झाली, आपली तेवढी श्रद्धा जर विकसित झाली तर मग तुमच्या ते लक्षात येईल की ह्या पुण्याचं फल तुम्हाला इहलोकी आणि परलोक. साहेबांनी तो लिहिलेला आहे आणि बाबासाहेबांनी स्वतःच तो ट्रान्सलेट केलेला आहे. त्यामुळं त्यांच्या नंतर कोणीतरी त्याच्यामध्ये मिक्स केलं असं म्हणायला जागा राहत नाही. अनेक लोक बुद्धाने त्याच्या धम्मग्रंथामध्ये सुद्धा कोणीतरी मिक्स केलं, मिलावट केलं असं म्हणत राहतात. त्रिपिटकामध्ये सुद्धा मिक्स केलं, मिलावट केलं असं म्हणत राहतात. म्हणून बाबासाहेबांनी जिवंतपणे जे जे ग्रंथ ट्रान्सलेट केले, शक्यतो मी त्याचा रेफरन्स आजकाल लोकांना देत राहतो की जेणेकरून लोकांना त्या शंका उत्पन्न होऊ नये. म्हणून त्यामध्ये रतनसूत्रामध्ये एक गाथा आलेली आहे. त्यामध्ये तुम्हाला सांगता येईल, ये पुग्गला अठ्ठ सतंक सत्ता चत्तारी येतानी युगानी होंती ते दक्षिणीया सुगतस्स सावका एतेसु दिन्नानी महफलानी इदंपि संघे रतनं पनीतं एतेन सच्चेन सुवत्ती होतो. तुम्ही घरी जाऊन हे सूत्र पाहू शकता. तो छोटासा ग्रंथ तुमच्याकडे नसेल तर कधीतरी औरंगाबादमध्ये ज्या भंतेजींचे काही वर्तमानपत्र, न्यूजपेपर किंवा मासिक चालवण्याचे ज्यांच्याकडं लायसन आहेत, नंबर आहेत, तर ते बाबासाहेबाचा तो ग्रंथ छापू शकतात. माझ्याकडे छोटा आहे, मी कधीतरी तुम्हाला व्हॉट्सअपला टाकून देईन, पण ते ग्रंथ नाही देणार कारण तो माझ्याकडे एकच आहे तेवढा. तो छापण्याची अनुमती नसल्यामुळं तर भंतेजीने मनावर घेतलं तर तो छापून तुमच्यापर्यंत पोहोचल्या जाऊन फ्री ऑफ कॉस्ट जर कोणा दानदात्यानं पुढं आलं आणि त्यानं जर दान भरलं तर ते बाबासाहेबाचं ग्रंथ तुम्हाला घरपोच फ्रीमध्ये मिळून जाईल. मग तिच्यामध्ये तुम्हाला हे कळलं की बाबासाहेबांनी याच्यात काय सांगितलेलं आहे. ये पुग्गला अठ्ठ सतंक सत्ता. पुग्गला म्हणजे पुद्गल, पुद्गल म्हणजे दोन जोड्या, की ज्यांच्या दोन दोन जोड्याने अठ्ठ म्हणजे आठ. अठ्ठपुरुष पुग्गला म्हणजे श्रोतापन्न, सकृदगामी, अनागामी, अरहंत मार्गावर चाललेले, श्रोतापन्न, सकृदगामी, अनागामी, अरहंत फल प्राप्त झालेले असे जे भिक्षू भिक्षुणी आहेत त्यांना भगवंताने काय सांगितलं की अठ्ठपुरुष पुग्गला एस भगवतो. तुम्ही ज्या गाथामध्ये म्हणता ना, इथं काय म्हटलं, ये पुग्गला अठ्ठ सतंक सत्ता चत्तारी येतानी युगानी होंती. त्या भिक्षू संघाच्या ज्या चार जोड्या आहेत, जसं की श्रोतापन्न, सकृदगामी, अनागामी, अरहंत मार्ग आणि फलगामी, तर ह्या अठ्ठ पुग्गल असलेल्या रत्नाला, संघरत्नाला चत्तारी म्हणजे जे कोणी युगानी, जे कोणी त्यांना देईल, काय काय देईल तर त्यांना भोजन देईल, त्यांना दवा देईल, त्यांना अष्टपरिस्कार देईल आणि त्यांना शयनासन देईल. म्हणजे चार प्रकारची ही गोष्ट देईल. येते सुदिन्नानी, जर त्यांना दिलं तर काय महफलानी, त्याचं काय प्राप्त होतंय, महान फल प्राप्त होते म्हणे.
बाबासाहेब म्हणतात, बुद्ध तर अगोदर सांगून जातात, पण आपल्याला बुद्धाच्या वचनावर एवढा लवकर विश्वास बसत नाही. कारण आपण म्हणतो भगवान बुद्धांनी कुठं सांगितलंय. अनेक लोक विचारतात की भंतेजी सांगतात कुठं सांगितलंय, पण आम्ही सांगतो त्रिपिटकात. मग त्रिपिटकाच्या कोणत्या ग्रंथात? यांच्याकडे ग्रंथ नसतो बरं, तो वाचत बी नाही, हे उगाच परीक्षा घेतात. हा, म्हणजे नुसतं जागीच बेजार करायचं काम माणसाला. माझ्याकडे बी एक विहारात पोरगं यायचं आणि मी प्रवचन झाल्यावर म्हणायचो की कोणाला काही प्रश्न विचारायचा का, तर ते खिशात हात घालायचं आणि असं पाहायचं म्हणायचं, पण त्याची मी विचारू का? म्हणलं तू काय पाहिलं? म्हणे प्रश्न पाहिला. म्हणलं त्याच्या खाली उत्तर आहे का? म्हणे आहे. मग कशाला विचारतो? बस म्हणलं खाली प्रश्न बी आहे उत्तर बी आहे, कशाला विचारता, कशाला बेजार करता? जर तुम्हाला खरंच प्रश्न पडला असेल, तुम्हाला खरंच नसेल येत तर विचारा, नसता असं कशाला विचारता? तसं स्पष्ट रूपानं बाबासाहेबांनी त्या ग्रंथात सांगितलेलं आहे की जो कोणी या अठ्ठपुरीस पुद्गल असलेल्या भिक्खू संघाला या 4 प्रत्ययाचं दान देईल तर त्यांना महान फल प्राप्त होईल. का? कारण भिक्खू संघामध्ये इदंपि संघे रत्नं पनितं, भिक्खू संघामध्ये रत्न दडलेलं आहे. रत्न दडलेलं आहे म्हणजे रत्न म्हणजे काय? तर जसं तुमच्या अंगावर दागदागिने आहेत, सोनं आहे, चांदी आहे. हां, समजा कोणी कोणाकडे थोडं छोटे मोठे होत नाही, मोरणीमध्ये हिरे बिरे आहेत, छोटे छोटे खडे, ते समजा ओरिजिनल आहेत का डुप्लिकेट ते माहीत नाही, पण घेताना घेतात बिचारे बाजारातून, तर हे म्हणून डायमंड म्हणून घेतात. तर कोणाकोणाच्या हाताबितात आहे, तर चला हिरे बिरे पाहिलेत तर मौल्यवान जसं हिऱ्याची किंमत असते तसं भिक्षू संघामध्ये जे गुण आहेत, भिक्खू संघामध्ये जे गुण आहेत त्या गुणाला रत्न म्हटलेलं आहे. आणि त्या गुणाची पूजा केल्याने, या 4 वस्तू देऊन पूजा केल्याने त्यांना काय प्राप्त होतं? महान फल प्राप्त होतं. इदंपि संघे रत्नं पनितं एतेन सच्चेन सुवत्ती होतु. त्याच्या पुढेच गेलं की पुढची एक गाथा आहे. ये आर्य सच्चानि विभावयन्ति गंभीरपन्नेन सुदेशितानि किंचापि ते होन्ति भुसप्पमत्ता नते भवं आठमं आदियन्ति इदंपि संघे रत्नं पनितं एतेन सच्चेन सुवस्ती होतो. ज्या ज्या लोकांना पुनर्जन्माचा प्रश्न पडलेला आहे, जे इकडे तिकडे सांगतात की बौद्ध धर्मामध्ये पुनर्जन्म नाही, हे नाही, ते नाही, असं नाही, तसं नाही, तर त्यांनी ह्या ग्रंथ बाबासाहेबाचा बघावा आणि हे गाथेचा अर्थ बघावा. मग तुमच्या लक्षात येईल की बाबासाहेब विचार का म्हणतात, ये आर्य सच्चानी विभावयंती. आर्य सच्चानी म्हणजे आर्य सत्याला. जो कोणी आर्य सत्याला विभावयंती म्हणजे विशेष प्रकारे भावित करून अनुभव घेईल त्याचं नाव विभावयंती. जो कोणी या 4 आर्य सत्याला विशेष प्रकारे भावित करून त्याची अनुभूती घेईल. विशेष प्रकारे भावित करणं म्हणजे काय? तर 4 आर्य सत्यामध्ये दुःख, दुःखाचं कारण, दुःखाचं निवारण आणि दुःख निवारण्याचा मार्ग, याला 12 अंगांनी जो पाहिल त्याला म्हणतात एवं ती परिवट्टं द्वादशाकारं यथाभूतं ज्ञानदर्शनं. जो कोणी याला 12 अंगांनी पाहिल म्हणजे दुःख नावाच्या या सत्याला 3 अंगांनी पाहिल, दुःख समुदाय नावाच्या सत्याला 3 अंगांनी पाहिल, दुःख निरोध नावाच्या सत्याला 3 अंगांनी पाहिल आणि दुःख निरोधगामिनी पटिपथा सत्याला जो 3 अंगांनी पाहिल, म्हणजे या 4ही सत्याला 3-3 अंगांनी म्हणजे 12 पद्धतीनं विशेष प्रकारे भावित करून अनुभूतीच्या बळावर जो कोणी जाणन तर काय म्हणतात बाबासाहेब पुढे चालून, ये आर्य सच्चानि विभावयंती गंभीरपन्नेन म्हणजे गंभीर प्रज्ञेनं, गंभीरपन्नेन सुदेशितानि किंचापिते म्हणजे कदापि, किंचापिते होन्ति भुसप्पमत्ता त्याचा कदापिही होऊ शकत नाही. काय? नते भवं त्याचं भाऊ बनत नाही. कितवं? आठमंग आदियंती तो 8वा जन्म ग्रहण करत नाही म्हणजे श्रोतापन्न होऊन जातो. काय म्हणतात? श्रोतापन्न म्हणजे 8वा जन्म ग्रहण करत नाही म्हणजे 8व्यांदा येत नाही. आठमंग आदियंती हे काय आहे? इदंपि संघे रत्नं पनितं. हे संघामध्ये एक रत्न आहे. एतेन सच्चेन सुवस्ती होतो. या सत्यवचनाने आपलं जयमंगल हो, तुमचं जयमंगल हो, आमचं जयमंगल हो, असं त्या गाथेचा अर्थ आहे. बुद्ध वचनावर जर तुमची श्रद्धा असेल, बुद्ध वचनावर जर तुमचा विश्वास असेल तर मग तुम्हाला शंका उत्पन्न होणार नाही. पण बुद्ध वचनावर जर तुमची वरवर श्रद्धा असेल आणि वरवर जर शंका असेल तर मग मात्र तुम्हाला या गोष्टीवर विश्वास बसणार नाही. आणि जोपर्यंत पक्का विश्वास बसत नाही तोपर्यंत संघाला दिलेल्या दानाचं महान फल प्राप्त होतं यावरही विश्वास बसत नाही. पण उपासक उपासिकांनो, अनेक भिक्षू हे अनुभवानं सांगतील की खरंच संघाला दिल्यानंतर महान फल प्राप्त होतं. संघाला दिल्यानंतर दुःखातून बाहेरही पडता येतं. मी माझे असे अनेक उदाहरण सांगेल की मी जवळजवळ माझे आतापर्यंत 5 ऑपरेशन झालेले आहेत. आतापर्यंत माझे मोठे मोठे 5 ऑपरेशन झालेले आहेत.
त्यातल्या मी 2 ते 3 ऑपरेशनमधून मृत्यूच्या एकदम दाराशी जाऊन कधी कधी तर मृत्यूच्या घरात जाऊन वापस आलेला आहे. आणि त्याचं एकमेव कारण जर काय असेल तर त्याचं दुसरं काही कारण नाही, कारण मी श्रद्धेनं संघाला दान देतो, मी संघाला दान देत राहतो. मी एवढ्यासाठी ते फक्त काय खुशारकी मारायसाठी नाही, तुम्हाला ती संघावर श्रद्धा उत्पन्न व्हावी, तुमचा विश्वास बसावा, तुम्हाला पक्का अनुभव यावं म्हणून प्रॅक्टिकल अनुभवानं सांगितलं की संघ दान दिल्यानंतर माणूस मोठ्या मोठ्या आजारातून सुद्धा वाचतो आणि मोठ्या मोठ्या संकटातून सुद्धा तो सलामत होतो. आणि एवढंच नाही तर मृत्यूपासून त्याला सुद्धा काय प्राप्त होतं, त्याला अमरत्व प्राप्त होतं. म्हणजे तेवढ्या कालावधीपर्यंत त्याला ते प्राप्त होतं आणि एक दिवस त्याला अमरत्व पण प्राप्त होतं, म्हणजे निब्बाण सुख पण प्राप्त होतं. फक्त तुम्ही त्यावर श्रद्धेने विश्वास ठेवा. म्हणून जास्त उपदेश न देता तुम्हाला भगवान बुद्धाच्या काळातला एक सुंदर प्रसंग सांगतो आणि त्यानंतर धम्मदेशना समाप्त करतो. तुम्ही लक्षात घ्या, आज हा कठीण चिवरदानाचा महासंघदानाचा उत्सव असल्यामुळे तिथे कमीत कमी 3 उपसंपन्न भिक्षू 4 असावेत. जर गरजच पडली तर भगवंताला त्याच्यामध्ये पकडल्या जाते, म्हणजे 4 भिक्षू कमीत कमी उपसंपन्न असावेत, म्हणजे तो संघ बनतो. इथे या ठिकाणी काही महाथेरो आहेत, या ठिकाणी काही थेरो आहेत, या ठिकाणी काही मध्यमा भिक्खू आहेत, या ठिकाणी काही नवखे भिक्खू आहेत आणि या ठिकाणी श्रमण पण आहेत. आणि म्हणून अशा रीतीनं उपसंपन्न भिक्खू पण आहेत, नवखे भिक्खू पण आहेत आणि ज्या ठिकाणी श्रमण पण आहेत, जे आपल्या मनाचं श्रम करतात, जे श्रामणेर आहेत, जे शील पालन करण्यासाठी मेहनत घेतात, परिश्रम करतात, जे समाधी करण्यासाठी मेहनत घेतात, परिश्रम करतात, जे प्रज्ञा उत्पन्न करण्यासाठी मेहनत करतात आणि परिश्रम करतात, त्यांना श्रमण म्हणतात. त्यांना श्रामणेर म्हणतात. आणि म्हणून असे श्रामणेर सुद्धा त्याचबरोबर मला असं वाटतं की या ठिकाणी काय अष्टशीलधारी उपासक उपासिका आहेत, त्यामुळे आज तुम्हाला चांगल्या भिक्खू संघाचं आणि काही भिक्खुनी संघाचं सुद्धा या ठिकाणी दर्शन झालं. त्याचबरोबर कठीण चिवरदान देण्याची संधी प्राप्त झाली. जरी आपल्या भारतामध्ये पाहिजे त्या पद्धतीनं कठीण नाही, परंतु भारतीय बौद्ध लोक दान देऊ लागले आणि अशा परिस्थितीत देऊ लागले, ही मोठी कठीण गोष्ट आहे. त्यामुळे त्याला कठीण म्हणलं तर काही वावगं नाही. मी तर कदाचित असं म्हणेल की भारतामध्ये जर अशा प्रकारचे चिवर दिले जात असतील त्याला महाकठीण म्हणलं तरी काय हरकत नाही. कारण एक तर लोक चिकट आहेत आणि लोकांना तर देऊ वाटत नाही, आणि अशा चिकट लोकांना द्यायला लावणं, तयार करणं हे महाकठीणच काम आहे. त्यामुळं चिकट लोकांना द्यायला लावणं आणि त्यांना भिक्खू संघाला द्यायला लावणं मोठं कठीण काम आहे. त्याच्यामुळं त्या भारतीय चिवरांना महाकठीण म्हणलं तर काय हरकत नाही, कारण की ते मोठं कठीण काम आहे. लोकांना विहाराकडे बोलवणं मोठं कठीण काम आहे. बिशीला बोलवणं सोपं काम आहे, बचत गटाला बोलवणं सोपं काम आहे, त्याचबरोबर तुम्हाला कुठं ऑर्केस्ट्राला बोलवणं सोपं काम आहे, गायन पार्टीला बोलवणं सोपं काम आहे, जागरण गोंधळाला बोलवणं सोपं काम आहे. एवढंच नाही तर पॉलिटिकलमध्ये प्रचार प्रसार करताना वडापाव चारून बिर्याणीला प्रचाराला बोलवणं सोपं काम आहे, पण अष्टशील पालन करायला बोलवणं कठीण काम आहे. ते कठीण काम आहे आणि ते कठीण कामच भिक्षू संघाने हातात घेतलेलं आहे आणि उखळात मुंडकं त्यांनी ठेवलेलं आहे. त्यामुळं 2-4 दणके शिल्लक आहेत, आम्हाला पहिलंच माहिती आहे, कारण आमचं मुंडकं काय कोणा दाबलेलं नाही आहे, आम्ही आमचं ठेवून घेतलेलं आहे. उखळात आम्हीच मुंडके ठेवलेले आहेत आमचे, त्यामुळं आम्हाला माहीत आहे की वरून रट्टेच बसणार आहेत, दणकेच बसणार आहेत. त्यामुळं आम्ही स्वतःहून आमचे मुंडके या उखळात ठेवलेले आहेत. आणि त्यामुळे उपासक उपासिकांनो, या कठीण परिस्थितीमध्ये आपण या समाजाला इकडे वळवत आहोत हळूहळू विहाराकडे. 5-5, 10-10 महिला प्रत्येक औरंगाबादचे विहार जर पाहिले तर वर्षवासाचा ग्रंथ होईपर्यंत, पूर्ण ग्रंथ होईपर्यंत किती जरी मोठं विहार बघितलं तर 50-100 लोकांपेक्षा जास्त लोक येत नाहीत. कुठं तर 2-4च महिला, त्या बी डगडग झालेल्या बिचाऱ्या का ह्या त्याला म्हणतात काय म्हणले हो बनतेजी, ह्या म्हणतात मला नाही ऐकू येतो बाई. ज्याला ऐकू येत नाही ते ग्रंथ ऐकायला येतात, ज्याला ऐकू येते ते काय ऐकायला जातात माहीत नाही. लक्षात, मोठी कठीण परिस्थिती आहे. अशा कठीण परिस्थिती 4-5 महिला टिकून ठेवणं, म्हातारे कोतारे असे जर बारीक गोष्टी सांगितले ना तर तुम्हालाच पटेल की हे किती कठीण काम आहे आणि भंतीजी लोकांनी हातात घेतलेलं आहे. लक्षात, त्यामुळे आता काय करावं, आता आमची जिम्मेदारी आहे आणि आम्ही आता ही घेतलेली आहे. त्यामुळे ही पोतडी आम्हाला काही खाली टाकता येत नाही, कारण ही आता पंचशिलेची पोतडी आहे. ते एका महिलांना एक सवय होती, कोणाच्याही घरी जाऊन नवी साडी जर कोण घेतली तर तिची साडी घडी मोडायला दे म्हणून एका बाईला सवय होती. अशीच एका मालकिनीकडे गेली,
म्हणे मालकीन मी ऐकले की तुम्ही सफेद साडी घेतली. ते म्हणे हो बाई, मग तुम्ही घालायच्या ऐवजी मला द्या घडी मोडायला. मालकीनची रेशम साडी, सफेद साडी मालकिनीने दिली, घे माय म्हणे. दिल्यानंतर मालकिनीच्या ध्यानात आलं की हिचा स्वभाव काय चांगला नाही, ही फतकन कुठेही बसते, पण साडी तर आपली आहे आणि त्यातल्या सफेद आहे आणि त्यातल्या त्यात रेशमची आहे आणि मौल्यवान आहे. या साडीची तुलना कुठेही करता येणार नाही. ज्याच्या अंगावर घातल्या जाईल त्याला लोक हात जोडतात. जर एवढी पूजनीय साडी आहे आणि मी हिला दिली, पण आता वापस कशी घ्यावं, पण मग आता हिचा स्वभाव बी असा आहे की हिला या काही साडीचं मोल नाही. त्यामुळं मालकिनीने सगळे कामं सोडून दिले आणि आपली एक चांगली भारीतली भारी चादर घेतली आणि तिच्या मागं 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 बगला चादर आणि तिच्या मागं मागं गेली. ह्या बिचारी बाईला सवय होती इथं बोल तिथं बोल तिथं बोल आणि बोलल्यानंतर पटकन बसायची, कुठेही बसायची. ती हे पाहत नव्हती की जागा खराब आहे का धूळ आहे का काय चिखल आहे का काय आहे, असं काही पाहत नव्हती. आज तर साडी दुसऱ्याची आहे, आता तर काही गोरच नाही. आणि लक्षात कमीत कमी आपले असल्यावर माणूस मागं पुढं पाहते. आणि म्हणून ही बिचारी मालकीन आपल्या बगलामध्ये ती चादर बिदर घेऊन गोदडी घेऊन हिच्या मागच मागच ही बोलायची बोलायची आणि बसायला लागली तर ही पटकन टाकायची चादर टाकायची. मालकीन टाकायची, मालकीन पटकन टाकायची. ही आपली बसायची उठली की मालकीन पुन्हा ती चादर आपल्या बगलात घ्यायची आणि तिच्या मागं 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 जायची. ही दिवसभर इथं जाय तिथं जाय सगळीकडे गेली. मालकीन घामाझोक झाली, मालकीन घामाझोक झाली. असंच तुमच्यासारखे एका माऊलीने विचारलं का हो बाई तुम्ही हिची नोकरानी येणे काय. मालकिनीलाच म्हणे तुम्ही हिच्या मागं मागं तर नाही म्हणे, माय नोकरीने नाही, पण हिच्या अंगावरती साडी माझी आहे म्हणून टेन्शन आहे म्हणे, म्हणून हे पोतडे घेऊन हिच्या मागं मागं आहे म्हणे. म्हणून हे तसं मौल्यवान तथागत भगवान बुद्धाच्या धम्मरूपी जी अंगावर घातल्याबरोबर रेशम साडी घातल्याबरोबर अनेक देवता लोक सुद्धा तुम्हाला वंदन करतात. स्त्री आणि पुरुषाला सुद्धा ती बाबासाहेबांनी आपल्याला विजयादशमीच्या दिवशी बहाल केलेली आहे धम्मरूपी साडी. आणि ती कुठेही बसू नाही तुम्ही फतकन, म्हणून भंतेजी लोक ती पोतडी घेऊन तुमच्या संघाचे तुमच्या मागं मागं कुठं तुम्ही बसायला लागले की टाकलीच पोतडी, कुठंही टाकली की टाकलीच पोतडी. त्याच्यामुळे एवढं तुमच्या पाठीमागं लागणे, दुसरं काही नाही. दुसरा काय लाभ आहे आम्हाला, काय आता नोकऱ्या लागणार आहेत का, आता आमचं प्रमोशन होणार आहे का, आता आमचं काय TADA रुकणार आहे का, आमचं काय आहे असं आमचं आहे का नाही. आता आमचं लेकरूना बाळ आणि साधा वाजवे टाळ, आमचं आता काय मागणं पुढं काय कड्याचं घोडं आमचं आहे का नाही. भिक्षू लोकांचं काय आहे, ते मोदी खोटं सांगते की उचलली थैली आणि चाललो असं म्हणते, ते कशाचं जात आहे, आम्हीच उचलली थैली चाललो लक्षात. त्यामुळे भंतेजीचं खरं आहे की भंतेजी कधीही थैली उचलू शकतात आणि कधीही जाऊ शकतात. म्हणून उपासक उपासिकांनो, संघ गुणाची प्रशंसा करत असताना चिवरदान संघाला देणे आणि संघाने मग त्या भिक्षूंना प्रतिनिधी या स्वरूपात तिथं धम्माचं काम केलं, लोकांना प्रेरणा दिली, लोकांना शील समाधीमध्ये पुष्ट केलं. म्हणून त्यांना एक आशीर्वाद म्हणून भिक्षू संघ कठीण चिवरदान त्या भिक्षूंना देत असतात. ती परंपरा भारतामध्ये रुजलेली आहे. आणि म्हणून उपासक उपासिकांनो, तुम्हाला भगवंताच्या काळातला एक छोटा वृत्तांत प्रसंग सांगतो की भगवान बुद्धाची आई म्हणजे महाप्रजापती गौतमी, जिने सिद्धार्थ गौतम बोधिसत्वाचा खूप चांगला सांभाळ केला. आणि सांभाळ करून ज्या टायमामध्ये ते बुद्ध बनून आले तेव्हा प्रेरणेनं ती स्वतः पण 500 शाक्यकुलीन स्त्रियांना घेऊन ती भगवंताकडे गेली आणि या भगवंताला म्हणाली आम्हाला सुद्धा दीक्षा द्या. जेव्हा भगवंत तिला अनुमती देत नाहीत तेव्हा ती नाराज होते. दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा विनंती करून सुद्धा जेव्हा भगवंत तिला दीक्षा देत नाहीत तेव्हा ती रडत बिचारी कुटीच्या बाहेर उभी असते. पायी पायी गेलेली असते. महाराणी असून तिचे पाय सुजलेले, तिचे पाय मळालेले, डोळ्यातून अश्रू आणि चेहरा सुजलेला पाहून आनंद भंतेजी तिला विचारतात की माते, तू अशी रडक्या चेहऱ्याने आणि अशा सुजलेल्या पायाने उभी आहे, दुखी कष्टी आहे, काय कारण आहे. भगवान तथागत सम्यक संबुद्ध आम्हा स्त्रियांना दीक्षा देत नाहीत आणि म्हणून मी दुःखी कष्टी आहे. का काय देत नाहीत, मी चौकशी करतो पुन्हा येतो माते, तू थांब. आनंद भगवंताकडे जातात आणि भगवंताला विचारतात की भगवान, स्त्रिया ह्या अरहंत बनण्यासाठी किंवा दुःखमुक्त होण्यासाठी पात्र नाहीत का. जसं हिंदू धर्मामध्ये स्त्रियांना दुय्यम स्थान आहे, त्यांना 2 नंबरचा दर्जा आहे, त्याला प्रथम स्थान नाही, तसं आपल्यामध्ये सुद्धा काय आहे का. तर भगवान म्हणतात नाही आनंदा, स्त्रिया ह्या दुय्यम नाहीत, त्याही पुरुषाप्रमाणेच अरहंत होण्यासाठी तेवढ्याच सबल आहेत, तेवढ्याच त्या पात्र आहेत, तेवढ्याच त्या काय आहेत अरहंत बनू शकतात, तेवढ्या त्या सक्षम आहेत. मग भगवान जर स्त्रिया सक्षम आहेत, अरहंत होऊ शकतात, पात्र आहेत, दुःखमुक्त होऊ शकतात, मग माझे महाकारुणिक भगवान त्यांना दीक्षा का नाही म्हणतात, त्याचं कारण काय आहे. तेव्हा भगवंतांनी ते कारण सांगितले
आज ते कारण जर तुम्हाला कळले तर तुम्ही भगवंतावर कधीही स्त्रियांना दीक्षा देण्यासाठी नकार दिला होता तर याच्यावर तुम्ही आरोप करणार नाही, ती गोष्ट तुम्हाला पटेल आणि भगवान बुद्ध अधिकच तुम्हाला महाकारुणिक वाटतील. त्यामुळे भगवान आनंदाला विचारतात की आनंद अरहंत होण्यासाठी राजमहालात बसावं लागेल का जंगलात जावं लागेल? म्हणजे भगवान राजमहालात कसं अशक्य आहे, राजमहालात अरहंत कसं होता येईल? राजमहालातल्या सुखसुविधा घरच्या सुखसुविधा घेऊन अरहंत होता येत नाही, त्यासाठी जंगलामध्ये जावं लागेल, अरण्यात जावं लागेल. हे आनंदा जंगलातल्या हिंस्र प्राण्यांना स्त्रिया पुरुषाप्रमाणेच मैत्रीनं जिंकतील याच्यावर मला विश्वास आहे. वाघ आहे, सिंह आहे आणि नाना प्रकारचे जे हिंस्र प्राणी आहेत त्यांच्यापासून ते रक्षण करतील. पण हे मानवी रूपी जे हिंस्र प्राणी आहेत हे जर त्यांच्यावर अन्याय अत्याचार केला, जंगलात त्यांना एकटे दुकटीला पाहून जर त्यांच्यावर बलात्कार केला किंवा त्यांच्यासोबत अनाचार केला किंवा काहीतरी अघटित केलं तर हे आनंदा त्यांच्या रक्षणाची जबाबदारी कोणाकडे आहे? म्हणे कोण त्यांना रक्षण करेल? तेव्हा आनंद म्हणाले, हो भगवान, आता मला कळालं की हे खरंच कठीण काम आहे आणि हे खरंच अवघड काम आहे. त्याचबरोबर पुढे म्हणतात, हे आनंदा तुला स्त्रियांबद्दल काय काय माहीत आहे? तर म्हणे भगवान मला तर काही माहीत नाही. हे आनंदा तुला हे माहीत आहे का की स्त्रिया जरीही पुरुषाप्रमाणे समान सबल असल्या तरी निसर्गतः काही त्यांच्यामध्ये आणि पुरुषामध्ये विषमता लावलेल्या आहेत. तुला माहीत आहे का की माणसापेक्षा स्त्रियांचे आतडे हे 3 हात लंबे आहेत? ते नाही भगवान. तुला माहीत आहे का ते का आहेत? नाही भगवान, कारण त्यांच्यामध्ये गर्भधारणा करण्यासाठी त्यांना स्पेशल प्रकारची सुविधा आहे. पुरुषांना गर्भधारणा नाही आहे, पुरुषांना गर्भधारणा नाही आहे, पुरुषांना गर्भपिशव्या नाही आहेत. आनंद तुला हे माहीत आहे का? हे कोणी सांगणार नाही तुम्हाला म्हणून सांगत आहे. कारण मध्ये मध्ये भिक्खू संघावर आणि अनेक जणांवर आरोप सुरूच होते की भिक्खुनीला सन्मान देत नाही किंवा काय काय हे बरोबर प्रकार होते ना, त्यामुळे मी छोट्या छोट्या गोष्टी बारीक बारीक बाहेर काढतो. किंवा मध्ये मध्ये ते राजरत्नानं सुद्धा नाही का भिक्षुनीकडून दीक्षा घेतली होती तर म्हणे मग काय होतं, स्त्री पुरुष समानता आहे. तर स्त्री पुरुष समानता खाण्यात पिण्यात कपड्या लत्त्यात दागदागिन्यात प्रॉपर्टीमध्ये आहे, नैसर्गिक नियमात नाही. नैसर्गिक नियमात नाही, निसर्गाने विषमता केलेली आहे ती आपल्याला मान्य करावं लागेल. जसं की स्त्रियांना गर्भपिशवी आहे मग पुरुषांना नाही. मग आता एक काम करा, असं म्हणा की पुरुषाला बी तयार व्हा म्हणावं, गर्भपिशव्या त्याला बी झाल्या पाहिजे जर समता आणायची तुम्हाला तर. स्त्रियांना दाढी मिशा नाहीत, माणसांना आहेत. आता माणसाच्या काढून टाका नाही तर तुम्हाला आणा, काहीतरी करा, समते पाहिजे तुम्हाला समता. आता ही काय भंतीजीनं तयार केली कोण्या का भगवान बुद्धाने केलीच तयार नाही. त्यामुळे निसर्गाने ही विषमता तयार केलेली आहे की स्त्रियांना दाढी मिशी येत नाही, पुरुषांना दाढी मिशी येते. आणि दर महिन्याला स्त्रिया बिचाऱ्या ऋतुमती होतात, फलमती होतात, गर्भधारणा करतात आणि त्या पिरियडमध्ये 3-4-5 दिवस त्यांचे हातपाय दुखतात, त्यांना सेवेची गरज असते आणि कधी त्यांना नवीन नवीन कपड्याची गरज असते. हे आनंद हे कोण पुरवण त्यांना? हे कोण पुरवण? कारण त्या काळामध्ये 12-14 मीटर कपडा भेटणे मुश्किल काम होतं. राजे महाराजे देऊ शकत होते, गरीब लोकांना चिवराचा कपडा देणं सुद्धा मुश्किल होता. हे आनंदा असं करून स्त्रियांना आपण धोक्यात टाकू, स्त्रियांना आपण संकटात टाकू, स्त्रियांना आपण फार परेशानीत टाकू. कारण त्यांना हे कपडे कोण देईल? आज तो तिकडचा देश आजही कपडे वापरतात आपल्याकडे वापरण्यासाठी ऋतुमती काळामध्ये. आणखी कोणाकोणा ऋतुमती काळ करणार नाही म्हणजे सोप्या भाषेत समजून सांगतो, मायला तुम्ही आमच्या आई वडिला आईसारख्या आहात म्हणून ऋतुमती काळ म्हणजे जी मानसिक पाळी जिला म्हणतात ती आल्यानंतर गर्भधारणा होते. त्या पिरियडमध्ये तुम्हाला अधिकचे कपडे वापरण्याची परमिशन बुद्धाने नंतर दिली. ते कोण त्यांना पोस्ट करेल? त्या काळामध्ये त्यांना हातपाय दुखतात, त्यांना खूप फार त्रास होतो, कधी कधी त्यांना उलट्या होतात, कधी कधी त्यांना चक्कर मळमळ येते. हा आनंदा ते एकट्या जंगलात कुठीत जर असेल तर त्यांचं रक्षण कोण करेल? त्यांना गरम पाणी कोण आणून देईल? आनंदा. आणि या सगळ्या जबाबदाऱ्या तू मी आणि कोण घेईल? कोण राजा तयार आहे का? त्यावेळेस तो म्हणाला की भगवान हे मला कळालंय, भगवान यासाठी काही नियम नाही बनवता येणार का? 8 नियम आहेत. जर महाप्रजापती ते मान्य करत असेल तर मग मी चिवर द्यायला तयार आहे. आणि मायमाऊल्यांनो म्हणून तुम्हाला जास्तीचे नियम लावलेले आहेत. जे काही भिक्षुनी किंवा काही लोक मानत नाहीत ना, त्या का मानत नाहीत? मग त्यांनी ही समता नीट करावी. आता म्हणून जे 8 नियम तुम्हाला जास्तीचे लावलेले आहेत ते तुमच्या भल्यासाठी लावलेले आहेत, तुमच्या कल्याणासाठी लावलेले आहेत. की एका भिक्षुनीने कधीही राहू नये, तिने कमीत कमी 5 जणीने राहावे आणि अशा ठिकाणी राहावे की जेणेकरून गावात त्यांचं रक्षण होईल. आणि राहताना सुद्धा एकटीनं विहारात राहू नये, कमीत कमी 2-3 तरी उपासिका सदोदित त्यांच्यासोबत असाव्यात. आलं लक्षात? हे जो छोटे छोटे जे काही नियम जास्तीचे लावलेले आहेत ते तुमच्या रक्षणासाठीच लावलेले आहेत, तुमच्या भल्यासाठीच लावलेले आहेत. मला सांगा आजपर्यंत अन्याय अत्याचार स्त्रियांवर होतो का पुरुषांवर होतो? बलात्कारासारख्या केसेस समजा माणसावर होतात का बायावर होतात?
आहे तो एक दुसरा देश, त्याचं काही वर्णन करायची गरज नाही. तिकडे माणसावर बी होता, ते तिकडे लांब जायची गरज नाही पृथ्वीवरला अभ्यास केल्यानंतर. पण भारतामध्ये अन्याय त्याच्यावर कोणावर होतो? म्हणून मायमाऊल्यांनो, कधी भगवान बुद्धाच्या वचनावर किंवा भिक्षू लोक जर काय सांगतील त्यावर शंका घेऊ नये. कारण निसर्गतः काही विषमता लागलेली आहे आणि त्याचं रहस्य पाहून, त्याची विशेषता पाहून भगवंताने ही गोष्ट लावून दिलेली आहे. भगवान बुद्धाने आणखी एकदा कोण कोणाला वंदन करेल. औरंगाबादमध्ये चांगली परंपरा आहे. कधी कधी काही काही भिक्षू ध्यानात ठेवत नाहीत, बुद्धाचं शासन मोडीत काढतात. भगवान बुद्धाने म्हटले की माझा धम्म जोपर्यंत धम्माने विनय जिवंत राहील तोपर्यंत बुद्ध शासन जिवंत राहील. म्हणून कधीही जो भिक्षू उपसंपदेनं मोठा आहे त्याचा सन्मान नेहमी झाला पाहिजे. जिथं ते विनय मोडल तिथं बौद्ध धम्म नष्ट झालेला आहे. तो कार्यक्रम किती मोठा असो, तो कार्यक्रम राष्ट्रपतीचा, पंतप्रधानाचा असला, कोणाचा जरी असला, पण तिथं मात्र उपसंपदेनं ज्येष्ठ भिक्षूपेक्षा जर दुसरा भिक्षू पुढे बसला आणि त्यानं चिवर स्वीकारलं, तिथं बौद्ध धम्म मेला, नष्ट झाला. आणि काय बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करत आहात? हे सगळं चूक आहे, रॉंग आहे. ते भिक्षूकडून बी चूक आहे आणि उपासकाकडून बी चूक आहे. म्हणून नेहमी ध्यानात ठेवा की ज्या भिक्षूची अगोदर उपसंपदा झालेली आहे ते भिक्षू ज्ञानविद्वान असो ना असो, त्या भिक्षूला काही प्रवचन सांगता येऊ ना येऊ, ते बिचारे भिक्षू पांगळे असो नंतर झाल्यानंतर, तरीही त्या भिक्षूंनाच तो सन्मान गेला पाहिजे. कारण त्यांनी बुद्ध शासनात अगोदर प्रवेश केलेला आहे, ज्यांची उपसंपदा अगोदर झालेली आहे. म्हणून मायमाऊल्यांनो, ज्या ज्या भिक्षूंना हे कळतं, ज्या ज्या भिक्षूंना हे समजतं, ते भिक्षू या गोष्टी आवर्जून जाणतात, आवर्जून या गोष्टी करतात आणि ते भिक्षू पण पाहतात. आणि आपल्याकडे मात्र तशी परंपरा औरंगाबादमध्ये जपल्या जाते, पण कधी कधी औरंगाबादमध्ये सुद्धा ती मोडीत काढल्या जाते. औरंगाबादमध्ये सुद्धा का कुणास ठाऊक कधी आपण थोडं दिसावं, आपण थोडं पुढं व्हावं, कॅमेऱ्यात यावं आणि नंतर फोटोत यावं, कारण फोटो नंतर पेपरला येतील, पेपरमध्ये दिसावं. काय दाखवतं हे थोडं, काय काय वेळेस कितीतरी वेळेस दाखवा, कोण पाहिलं नाही, कोण पाहिलं नाही, वारंवार पाहिलं नाही. आणि मग एवढ्यासाठी बुद्ध शासन डायरेक्ट आपण मारून टाकतो, कारण ते तिथं मरतंय बुद्ध शासन. तुम्हाला माहिती आहे का बुद्ध शासन जिथं मिळेल तिथं काय होतंय? जेव्हा पृथ्वी नष्ट होते, जेव्हा पृथ्वी नष्ट होते, पृथ्वी 11 कारणाने नष्ट होते, त्यातल्या 2 कारणाने जास्त होते. एक तर पृथ्वी जळते, नाही तर पृथ्वी पाण्यात डुबल्या जाते. सर्वात अगोदर आग कुठे लागते माहिती आहे का तुम्हाला? ज्या ठिकाणी बुद्धाचा धम्म आणि विनय तुटला त्या जागेला सर्वात अगोदर आग लागते. म्हणून तुम्हाला जर तुमच्या जागेला आग लावू घ्यायचं असेल तर तिथं त्या घरी विनय तोडा. विनय तोडा, तसं तोडूच नका. ज्या देशात पहिलं विनय तोडला जातो तिथं आग लागते आणि सर्वात शेवटी बुद्धगयाचं वज्रासन सर्वात शेवटी जळतंय. आणि जेव्हा कधी पृथ्वी उत्पन्न व्हायची, करोडो कल्पानंतर जेव्हा पुन्हा उत्पन्न व्हायची, तेव्हा सगळ्यात अगोदर वज्रासनच उजागर होते. पाण्यात डुबेल असेल तर तेच दिसतंय आणि जर जळालेलं असेल तर तेच थंड होते सगळ्यात अगोदर वज्रासन, कारण ते बुद्धाचं वज्रासन सर्वात महापवित्र असते. ती गोष्ट महापवित्र गोष्ट बी जळते एक दिवस. आणि म्हणून उपासक उपासिकांना एवढं ध्यानात ठेवा. म्हणून संघाला खूप महत्व आहे, संघाला विशेष महत्व आहे. संघाचं तुम्ही नेहमी गौरव करा. एका भिक्षूवर तुमची श्रद्धा असेल असू द्या, पण ती श्रद्धा प्रगट करायची असेल तर त्या भंतीजींना आपल्या घरी आमंत्रित करून मग श्रद्धा प्रगट करा. पण जेव्हा भिक्खू संघ येईल तेव्हा सगळ्या संघाला तुम्ही समान सुपटीपन्न म्हणून गाथा म्हणून त्यांचा गौरव करा. सगळ्या संघावर समान श्रद्धा ठेवा, तेव्हा व्यक्तिगत श्रद्धा ठेवू नका. नाही तर आपल्या ओळखीचे भंतीचे आहेत म्हणून त्याच्या पुढे जायचं आणि 2-3च आपले जिलाबीचे येडे आणायचे, त्यालाच वाढायचं, पुढे बसायचं, खा खा खा. नाही तुमच्या हातानं चारा ना, आता नाही पुढे काय खा, चारून दे एकदा. असं कठीणच काम आहे. ही कोणती श्रद्धा आहे काय कळत नाही. आणि कशासाठी फतकल मांडून तिथंच बसतील अशा एकदम त्याच सांगत, मग कसं काय चाललं, बरं आहे काय, मग काय, मग असं आहे का, तसं आहे का. आणि अरे जिथं संघ आहे तिथं संघ गुणाची प्रशंसा करा, व्यक्तिगत भिक्षूंची प्रशंसा करू नका. हा, व्यक्तिगत भिक्षूवर श्रद्धा नक्की राहू द्या, राहण्याबद्दल बिलकुल वाद नाही. पण जेव्हा संघ येतो त्यामुळं पूज्य धम्मज्योतीजी थेरा 6-7 वर्षे शिल्लकेल राहिलेलं आहे. त्यामुळे बारीक बारीक गोष्टी ते जाणतात आणि करतात. तशा करता सुद्धा मोठे भंती सुद्धा थायलंड राहील त्यामुळे गोष्टी जाणतात, करतात सुद्धा. तसं ते पूज्य इंदवंशजी महातेरा सुद्धा ह्या बारीक सारीक गोष्टीला जाणतात, करतात. औरंगाबादच्या जवळजवळ मी भिक्षूंना पाहतो की बहुतेक ते जाणतात, करतात. पण कधी कधी छोट्या मोठ्या गडबडी होतात, कुठं होतात. उपासकाकडे काही आयोजन असलं, कुठं काही नियोजन असलं. तुम्ही काही दिवसापूर्वी मुख्यमंत्र्याच्या तिकडे गेलेले काही भिक्षू पाहिले असतील. मी तिच्यावर बोलायचं नव्हतं पण आलंच ते माझ्या नाही का. मी पक्क ठरवून आलो होतो की बोलायचं नाही, पण ते येतेच मला हो की काय करावं. बरं जाऊ द्या बाबा, ते विषय बाजूला ठेवा, बरं आहे का नाही. मला एवढंच सांगायचं होतं फक्त की तिथं सुद्धा विनयानं कोणी बसलं नाही, विनयानं कोणी बसलं नाही. आमचं म्हणणं होतं कमीत कमी तिथं तर नियम पाळून होत्या का हो, की कमीत कमी तिथं तरी विनयानं बसा असं तरी होतं इच्छा. पण जाऊ द्या, तो विषय थोडा बाजूला ठेवू. म्हणून मायमाऊल्यांनो, एक गोष्ट ध्यानात ठेवा, तुम्हाला बुद्ध शासन जर टिकायचं असेल तर तुम्ही काय करा, फक्त धम्म आणि विनय जिवंत ठेवा. म्हणून तुम्हाला एक सांगतो, एकदा भगवान बुद्धाचे भिक्षू संघ अरण्यात बसले आणि त्याच्या मनात आलं कोणाला वंदन करायचं,
कोणाला वंदन करायचं, तर काही भिक्षू म्हणाले जे ब्राह्मण कुळातून आले त्यांना आपण पहिलं वंदन करू. बाकीचे म्हणाले नाही नाही, आता शाक्य कुळ श्रेष्ठ आहे, आता बुद्धाचं शाक्य कुळ श्रेष्ठ आहे, त्यामुळं क्षत्रिय कुळ महान आहे, त्यामुळं ब्राह्मणातून नाही तर शाक्य कुळातून क्षत्रिय कुळातून आलेल्याला पहिलं वंदन करू. काही काय म्हणाले नाही नाही, आपण जे भिक्षू गौरवर्णीय आहेत म्हणजे गोऱ्या रंगाचे आहेत त्यांना पहिलं वंदन करू. बरं झालं तो ठराव पास झाला नाही, नाही तर आम्हाला कोण वंदन नसतं केलं. लक्षात, तो जर पास झाला असता तर खेममध्ये या दोघा तिघालाच केलं असतं वंदन. आम्हाला म्हणले असते गौरवर्णीयला ठरलेले तुम्ही बाबा, हा ते बरं झालं ते ठराव पास झाला नाही. म्हणून काहीला सांगितलं का आपण गौरवर्णीयांना वंदन करू, पुढं म्हणे नाही नाही, जे शीलवान आहेत त्यांनाच वंदन करू. कोणी म्हणे नाही नाही, जे समाधिवान आहेत त्यांनाच वंदन करू. पुढं म्हणाले की नाही नाही, जे प्रज्ञावान आहेत त्यांना वंदन करू. आणि मग म्हणाले नाही नाही, जे मार्गगामी आहेत त्यांना वंदन करू. मग म्हणाले नाही नाही, जे फलगामी आहेत अरहंताला पहिलं वंदन करू. तरी एकमत झालं नाही. मग म्हणाले आपल्यामध्ये एकमत नाही, चला भगवान बुद्धाकडे जाऊ आणि भगवंताला विचारू की भगवान आम्ही कोणाला पहिलं वंदन करावं. तेव्हा भगवान बुद्धाकडे ते सगळे गेले आणि म्हणाले भगवान आम्ही सगळे भिक्षू आज बसला असता आमच्या मनामध्ये शंका उत्पन्न झाली की कोणाला वंदन करायचं. भगवान म्हणाले तुम्ही काय ठरवलं. भगवान आम्ही सगळ्यांनी ब्राह्मण कुळातून क्षत्रिय कुळातून गौरवर्णीय शील समाधी प्रज्ञा आग्रह मार्गगामी फलगामी असं एकमत ठरवलं, पण आमचं एकमत झालं नाही. तुम्ही सांगा भगवान की कोणाला वंदन करायचंय. तेव्हा भगवान म्हणतात भिक्षूंनो तुम्ही कोंबडी पाहिली का. म्हणे हो. तुम्ही पण पाहिली का कोंबडी सगळ्यांनी. बघा हे उदाहरण विनयपिटकात आहे. भिक्षूंनो तुम्ही कोंबडी पाहिली का. म्हणे हो भगवान. कोंबडी अंडे देती. म्हणे हो भगवान. जर एखाद्या कोंबडीच्या मालकाला असं वाटलं की मला कोंबडी अंड्यावर बसवायची आहे म्हणून त्याने त्या कोंबडीचे अंडे जर साचून ठेवले राखून ठेवले, तर समजा ती कोंबडी कधी 25 कधी 30 अंडे देते, तर कोंबडी पहिल्या दिवशी जे अंडे देते आणि नंतर तिनं 30 अंडे दिले, 30 अंडे जर मिक्स केले तर त्या 30 अंड्यामध्ये कोणतं अंड मोठं, कोणतं पहिल्या दिवसचं, कोणतं दुसऱ्या दिवसचं, कोणतं तिसऱ्या दिवसचं तुम्ही सांगू शकाल का. नाही. त्याच्यामध्ये आता त्या अंड्यामध्ये कसं ठरवावं की कोणतं मोठं आणि कोणतं छोटं. म्हणून हे भिक्षूंनो जर ती कोंबडी अंड्यावर बसवली तर ती कोंबडी सगळ्या अंड्यांना समान ऊब देते, सगळ्या अंड्यांना समान गरमी देते, सगळ्या अंड्यांना समान प्रेम करते, सगळ्या अंड्यांना समान घोळते आणि समान ऊब देऊन समान प्रेम करून समान घोळून जेव्हा त्या अंड्यामधून परिपक्व झाल्यानंतर स्वतः आपल्या नखाने आणि आपल्या चोचीने टकर फाडून जे पिल्लू सगळ्यात बाहेर येईल ते सर्वात मोठं असतंय म्हणे. त्याला सर्वात मोठं समजावं. तसं या संसार रूपी या तृष्णारूपी या संसाराला सोडून जो कोणी हे कपडे सोडून काशाय वस्त्रामध्ये उपसंपदा पहिली घेईल त्याला मोठं समजावं. आणि म्हणून तेव्हापासून भगवान बुद्धांनी हे कोणाला वंदन करावं तर ज्याची उपसंपदा अगोदर होते, म्हणजे ज्याने हा संसार रूपी टकर फोडून टाकलं. मला नाही संसारामध्ये रमायचं. आता हे वांगे बटाटे टमाटे याचा भाव वाढो काय हो, इकडे साड्याचा भाव वाढो का गॅसचा भाव वाढो, तिकडे तेलाचा भाव वाढो का काही भाव वाढो, आता काही टेन्शन नाही. आम्हाला कोणी रुसत नाही आणि आमचं कोणी फुगत नाही. आणि आम्ही बाहेर आलो तर आम्हाला कोणाचा फोन येत नाही. कवा येतावं किती वेळ झालाय का राहा ना आजच्या दिवस तिकडंच, असं आम्हाला काही फोन येत नाही कोणाचा. आम्ही सगळे भिक्षू बिंदास आहोत, एकदम आम्ही लई खुशी आहोत, आनंदी आहोत. आम्हाला कोणी असं धाक टाकत नाही आणि आमची काही सासू रुसत नाही आणि आमचा सासरा फुगत नाही आणि आमची काही येनबाई पळून जात नाही आणि आमची सुनबाई काही पुरुष आमचं काहीच काम नाही आहे. आम्ही सर्वात सुखी प्राणी आहेत. बौद्ध भिक्षू हा सर्वात सुखी प्राणी आहे. माहिती का, बौद्ध भिक्षू का जीवन सबसे सुखी जीवन होता है, भदंत कौशल्यांजी म्हणतात. म्हणून मायमावल्यांनो ही परंपरा बुद्धानं लावून दिलेली आहे. तर विनय पिटकाच्या अनुषंगाने ज्या भिक्षू ज्येष्ठ असतात, ज्यांची प्रथम उपसंपदा झालेली आहे, 2 भिक्षूची एकसाथ उपसंपदा जर होत असेल, ज्या भिक्षूचा कम्मा वाचा अगोदर झालेले आहे त्याला ज्येष्ठ समजावं. जुळे लेकरं जर असतील त्यातलं मोठं कोणाला समजावं, ज्यानं अगोदर कवा केलं त्याला मोठं समजावं. ज्यानं अगोदर कवा म्हणजे अगोदर प्रवेश केला ते मोठं असतं जुळ्यामध्ये सुद्धा, ऐका नाही. त्यामुळं जुळ्यामध्ये सुद्धा आमच्यामध्ये जर जुळे झाले, जुळे म्हणजे एकदा दीक्षा घेतली कोणं तरीही ज्याची अगोदर विधी झाली, ज्यानं अगोदर गाथा म्हणली त्याला मोठं समजावं. आणि मी जुळ्यामधलाच आहे. माझी दीक्षा होत असताना आमच्या 2 भंतेजीची एकदाच झाली. माझ्या अगोदर त्या भंतेजीची कम्मवाचा झाली. मी आजही त्यांना वंदन करतो. आणि म्हणून तुम्हाला धम्म आणि विनय जर जिवंत ठेवायचा तर तुम्ही ते जिवंत ठेवा. आणि म्हणून आमच्या भंतेजीने हा धम्म विनय जिवंत ठेवा म्हणूनच आज संघाला दान दिलेलं आहे. आणि प्रथम संघाला देऊन नंतर मात्र ते त्यांना संघ गौरवणार आहे. संघ त्यांना आशीर्वाद रूपी मैत्री देणार आहे.
म्हणून मायमावल्यांनो, माता महाप्रजापती गौतमीनं जेव्हा चिवर बनवलं, स्वतः कातलं, स्वतः विणलं, स्वतः रंगवलं, स्वतः शिवलं, आणि जेव्हा भगवंताकडे घेऊन गेली, अर्ध्या मिनिटात संपवतो, जेव्हा स्वतः घेऊन गेली तेव्हा भगवंताला ती म्हणाली, भगवान हे माझं चिवर स्वीकारा. तेव्हा भगवान म्हणते, नाही माते, हे चिवर तू भिक्खू संघाला दे. तेव्हा ती म्हणते, नाही भगवान, ह्याचे तागे बनवताना, धागे बनवताना, कपडा बनवताना, रंगवताना, उकळताना, शिवताना भगवान तुम्हीच माझ्या पुढे होतात, त्यामुळे मी हे तुम्हाला देणार आहे. तेव्हा पुन्हा म्हणतात, हे माते तू भिक्खू संघाला दे. गौतम बुद्ध म्हणतात, आपले महाप्रजापती गौतमीला म्हणतात, माते तू भिक्खू संघाला दे. ते म्हणते, नाही नाही भगवान, मी तुम्हालाच देणार आहे. असं तीनदा भगवान नकारतात. ती फार दुखी होते. तेव्हा भगवान म्हणतात, हे माते तुझं जास्त पुण्य व्हावं म्हणून म्हणतो की भिक्खू संघाला दे. तेव्हा ती म्हणते, भगवान भिक्खू संघ हा तुमच्यापेक्षाही महान आहे का? तुमच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे का? तुम्हाला दिल्यापेक्षा भिक्खू संघाला दिल्याने जास्त पुण्य होता असं तुम्ही म्हणता, तर भगवान पुण्याचं क्षेत्र पुण्यं खेतं भिक्खू संघ आहे का? तेव्हा भगवान म्हणतात, हो माते, निशंख भिक्खू संघ हा बुद्धापेक्षाही श्रेष्ठ आहे. त्यावेळेस ते म्हणाले, भगवान मला नाही कळलं की भिक्खू संघ कसा श्रेष्ठ आहे. त्यावेळेस ती आई सांगती की, त्या आईला ते सांगतात की माते, मी ज्या संघाची व्याख्या करत आहे तो भिक्खू संघ मला सोडून नाही, मी सुद्धा त्या भिक्खू संघाचा सदस्य आहे. मी सुद्धा त्या भिक्खू संघाचा सदस्य आहे. भिक्खू संघ बुद्धाला सोडून नाही आहे, बुद्ध सुद्धा त्या भिक्खू संघात असतात. आणि मग म्हणाले की, आई म्हणाली, भगवान पण तुम्हाला दिल्यापेक्षा संघाला दिल्याने कसं फळ जास्त प्राप्त होतं? तेव्हा भगवान म्हणतात, कोणी बुद्ध इथं 80 वर्ष राहू शकतात, नंतर शरीर सोडून जातात, किंवा एखादे बुद्ध 80,000 वर्ष राहतील पण ते शरीर सोडून जातील, पण भिक्खू संघ 80 वर्षानं मरत नाही. भिक्खू संघ या बुद्धापासून दुसऱ्या बुद्धापर्यंत जिवंतच राहतो. आणि म्हणून हे माते, संघ एका बुद्धापासून दुसऱ्या बुद्धापर्यंत घेऊन जाण्याचं काम करतो, म्हणून संघ श्रेष्ठ आहे, तू संघाला दे. तरी तिला काय पटलं नाही. भगवंतांनी विचार केला की हिला आताच्या आता कळावं, म्हणून भगवंतांनी सांगितलं की संघाला दे. ती नाराज होऊन उठली, कोणाला द्यावं? आता बुद्ध तर घेत नाही, मग कोणाला द्यावं म्हणून ती उठली आणि सारीपुत्र भंतीजीला ते चिवर दिलं. सारीपुत्र भंतीजीनं पाहिलं की भगवंतांनी संघ गुणाची प्रशंसा केलेली आहे, संघाची प्रशंसा केलेली आहे, तर माझ्यापेक्षा सुद्धा संघात कोणीतरी गुणधारी आहे. म्हणून सारीपुत्र भंतीजीने विचार केला की हे मी घेण्यापेक्षा माझ्यापेक्षा भगवंतांनी महाकाश्यपांची अनेक वेळेस प्रशंसा केलेली आहे, कारण त्यांना अल्पइच्छक म्हटलेलं आहे. म्हणून सारीपुत्रजी उठले आणि ते महाकाश्यपांना दिलं, जे धुतांगधारी होते, मग त्यांना दिलं. महाकाश्यपांनी काय केलं, अरे संघ गुणाची प्रशंसा केलेली आहे, भगवंतांनी माझ्या समोर कितीतरी वेळेस महामोग्गल्यांची पूजा केलेली आहे, महामोग्गल्यांन महारुद्धिवान आहेत. म्हणून महाकाश्यप उठले आणि ते महामोग्गल्यांना दिलं. महामोग्गल्यांनी विचार करू लागले, अरे माझ्या समक्ष भगवंतांनी कितीतरी वेळेस आनंदाला बहुश्रुत म्हटलेलं आहे, म्हणून ते उठले आणि आनंदाला दिलं. आनंद म्हटले, अरे बापरे, माझ्यापेक्षाही भगवंतांनी अनिरुद्धाची कितीतरी वेळेस प्रशंसा केलेली आहे, अनिरुद्धांची. म्हणून ते उठले आणि त्यांनी अनिरुद्धांना दिलं. अनिरुद्ध उठले आणि उपालींना दिलं. असं ते उठले महाकात्य, असं करत 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 ते चिवर सगळ्या भिक्षू संघाकडे फिरलं, 500 भिक्षूकडे फिरलं आणि शेवटी एका नव्या भिक्षूला गेलं, जो भिक्षू नवा झाला होता. सगळ्या भगवान बुद्धापासून जे भगवंतांनी म्हटले मी घेत नाही, मग सारीपुत्र असं करत करत ती महाप्रजापती गौतमी पाहतच गेली. आता यांच्याकडे गेला, आता यांच्याकडे गेला, आता यांच्याकडे गेला. सगळ्यांनी कोणाची पूजा केली? गुणाची. अरे माझ्यापेक्षा यांच्या चांगले गुण आहेत, अरे माझ्यापेक्षा यांच्या चांगले गुण आहेत, अरे माझ्यापेक्षा यांच्या चांगले गुण आहेत. त्या काळातला भिक्षू संघ दुर्गुण पाहत नव्हता, सद्गुण पाहत होता. आताच्या काळातला भिक्खू संघ सुद्धा सद्गुण पाहत आहे, काही काही दुर्गुण बी पाहत आहे. सद्गुण पाहिले पाहिजे. म्हणून मायबावल्यांनो, सद्गुण पाहत 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 एकाने दुसऱ्याला, दुसऱ्याने तिसऱ्याला, आणि शेवटी एका नव्या भिक्षूला ते चिवर मिळालं आणि त्या नव्या भिक्षूनं आपल्याजवळ ठेवलं. आता कोणाला तेव्हा काही कळलंच नाही त्यांना, कारण काही समजलंच नाही. त्यांनी आपल्याजवळ ठेवलं आणि तेव्हा मात्र अर्हंत भिक्षू सोडले. तर अनेक भिक्षूंना शंका उत्पन्न झाल्या की हे चिवर या नव्या भिक्षूला कसं काय प्राप्त झालं, जे गौतम बुद्धासाठी आलं होतं ते यांना कसं काय प्राप्त झालं. आणि त्या नव्या भिक्षूंच्या आणि सगळ्या उपासकाच्या मनातल्या शंका दूर व्हाव्यात म्हणून भगवान बुद्ध म्हणतात, ए माते, हे भिक्षूंनो, या नव्या भिक्षूवर शंका उत्पन्न करू नका, कारण हा नवा भिक्षू साधा सुद्धा नाही, येणारा मैत्रेय बुद्ध आहे. काय म्हणाले,
हा नवा भिक्षू येणारा मैत्रेय बुद्ध आहे आणि म्हणून हे माते तुला येणाऱ्या मैत्रेय बुद्धाला त्या काळात तू उपासिका बनती ना बनती आणि तेव्हा तुला ही संधी मिळती ना मिळती म्हणून तुला मी आत्ताच या वर्तमानातल्या बुद्ध संघासह अग्रश्रावक संघासह महाश्रावक संघासह आणि बुद्ध प्रमुख भिक्खू संघासह येणाऱ्या भावी बुद्धाला सुद्धा चिवर द्यावा लावलं. म्हणून माय माऊल्यांनो या भिक्खू संघामध्ये कोणत्या भिक्षूच्या काय पारमिता असतील आणि काय सांगाविच्यातून कोणी एखादे बुद्ध होतील काय सांगता येत नाही. त्यामुळे तुम्ही कधी नवख्या भिक्षूवर सुद्धा कधी नाण्या भिक्षूला सुद्धा कधी वंदन करताना मनात शंका उत्पन्न करू नका. कारण कोणत्या भिक्षूमध्ये सुद्धा कोणते बीज असतील आणि ते कोणत्या बीजाची पूजा होईल कोणत्या गुणाची पूजा होईल हे सांगता येणार नाही. आणि म्हणून संघ गुण सांगत असताना यदा कदाचित माझ्या काया वाच्या मनाने काही अपराध झाला असेल थोडा जास्त वेळ झाला असेल तर भिक्खू संघाने मला माफी करावी. मी माफी मागतो. भिक्खू संघाची त्रिवार दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा माफी मागतो आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रती मैत्री भावना करतो. तुम्ही सगळ्यांनी संघावर अशी श्रद्धा ठेवा आणि संघाला दान देत असताना संघ भावना ठेवून द्या. व्यक्तिगत जरी कोण्या भिक्षूला ते गेलं तर ते त्यांच्या गुणामुळं जातंय. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वजण सुखी हो. उपासक उपासिकांनो 9 नोव्हेंबर 2024 रोजी आडगाव जावळे इथे 7.5 एकर जमीन मी तुमच्या दानातून विकत घेतलेली आहे. तिथं आपण इंग्लिश मिडियमची शाळा भिक्खू निवास कठीणची वरदान बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना करणार आहोत. तर सर्वांनी आडगाव जावळे बीड रस्त्यावर पाचोडपासून 12 किलोमीटर अलीकड तापटी तांड्यापासून 5 किलोमीटर पुढं तिथं कार्यक्रमाला 9 नोव्हेंबर 2024 रोजी यावं एवढी सूचना सांगतो आणि सगळ्यांना आमंत्रण देऊन धम्मदेशना समाप्त करतो. पूजनीय भदंत व्यक्तिगत अशा पद्धतीने कधीच कुणालाही स्थान दिलेलं नाही. तथागत भगवान बुद्धांच्या कालावधीमध्ये देवदत्तांनी सुद्धा एक मानस आपल्या मनामध्ये आणला होता की भगवान आपल्यानंतर भिक्खू संघाचा कुणीतरी संघनायक असावा, कुणीतरी प्रमुख असावा आणि त्याच्यासाठी एक नियुक्ती करण्यात यावी. तशा पद्धतीने त्यांनी म्हटल्याच्या नंतर बुद्धांनी सांगितलं होतं की माझ्या पश्चात जे काही आहे ते धम्म विनय हाच आपला शास्त्र असणार आहे. संघामध्ये कुणालाही असं विशेषत्व तथागत भगवान बुद्धांनी दिलेलं नाही. त्यामुळे जो कोणी भिक्षू असतो तो कधीही स्वतःविषयी आजकाल आपण बघत असतो व्यक्तिपूजक जास्त बनलेले आहेत आणि याच्यामध्ये जे मूळ आपला गुणधर्म असतो किंवा स्वभाव असतो, ज्या गोष्टीसाठी आपण असतो तो कुठेतरी बाजूला जातो आणि स्वतःच्याच मुखातून आत्मप्रशंसक निर्माण करणारे लोकही आपल्यामध्ये बघायला मिळतात. तर ते सर्व त्यागून द्यायला सांगितलेले आहेत. तेच या ठिकाणी पूजनीय भदंत ज्ञानरक्षजी यांनी आपल्या वाणीमधून सांगितलेलं आहे. आपण नेहमीच भिक्खू संघाचा सन्मान केला पाहिजे. सांघिकरित्या सर्व समान आहेत. संघामध्ये कुठलाही प्रकारचा भेदभाव न करता आपण सर्वांना एकाच श्रद्धेने आपण बघितलं पाहिजे, तशा पद्धतीने कार्य केलं पाहिजे. या ठिकाणी धम्म उपवासिका विनीताताई सातदिवे या ठिकाणी आलेल्या आहेत. त्याचबरोबर पाखरेताई आलेल्या आहेत. त्यांनी समोर येऊन पूजनीय भिक्खू संघाचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. त्याचबरोबर औरंगाबाद शहरामध्ये आज आपण बघतो सगळीकडेच की आपल्या परिवारामध्ये एखाद्या दिवशी एखादा जर व्यक्ती अधिकचा झाला असेल तर आपल्याला माहिती आहे काय होते. प्रत्येकच दिवशी जर आपल्याकडे कोणी पाहुणे येत असतील, आगंतुक येत असतील, आपल्याकडे राहत असतील, आपल्याला त्यांना पाहुणचार करावा लागत असेल तर मात्र आपल्या मनाची मानसिक स्थिती कशी होते ते आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. ते काही सांगण्याची आपल्याला गरज पडत नाही. परंतु औरंगाबाद शहरामध्ये एक अशा श्रद्धावान आई आहेत ज्या भिक्खू संघाच्या आई आहेत. प्रत्येक दिवशी 5 ते 7 भिक्षू त्या बुद्धविहारामध्ये जे सेक्टरच्या अनाथपिंडक जेतवन बुद्धविहारामध्ये असतात. संपूर्ण भिक्खू संघाचं नाश्त्यापासून भोजनापासून अल्पाहारापासून प्रत्येक दिवशी न चुकता रत्नपारखी आई हे भिक्खू संघाला देत असतात
अशा पूजनीय भिक्खू संघाच्या आई रत्नपारखी आई यांनी समोर येऊन भिक्खू संघाचं स्वागत करायचं आहे. त्याचबरोबर औरंगाबाद शहरामधील उपासक ॲडव्होकेट डी.व्ही. खिल्लारे सर, समता सैनिक दलाचे कमांडर इन चीफ, हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी सुद्धा भिक्खू संघाचं या ठिकाणी समोर येऊन स्वागत करायचं आहे. त्याचबरोबर कैलाशनगरमधील आयुष्यमान उपासक कालकथित चंद्रकांत जाधव बाबा यांचे चिरंजीव आयुष्यमान सागर जाधव यांनी सुद्धा समोर येऊन तथा या ठिकाणी भिक्खू संघाचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी पूजनीय भदंत डॉक्टर इंदवंशजी महास्थवीर हे आपल्या सर्वांना या ठिकाणी धम्मदेशना देतील अशी मी भंतेंना विनंती करतो. पुण्यं ते पुरिषो कैरा ते तं पुनः पुनः तं मिथन्दं कैरात सुखो पुण्यासौ चयो पुत्तामत्ते धनमत्ते इति बालो विहन्यति अत्ता हि आत्तनो नास्ति कुतो पुत्ता कुतो धनं। महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध को त्रिवार वर्णना। महाकारुणिक तथागत बुद्ध द्वारा देशित सुआख्या धम्म को त्रिवार वर्णना। महाकारुणिक तथागत बुद्ध के आर्य श्रावक संघ को त्रिवार वर्णना। परम पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर आज के विशेष वर्षावास समापन तथा कठिन जीवरदान समारोह में उपस्थित पूजनीय भिक्खु संघ में ज्येष्ठ पूजनीय प्राध्यापक डॉक्टर खेमनमो माथेरो बंटे जी को त्रिवार वंदना। यहाँ उपस्थित पूजनीय भिक्खु हर्षबोधि महाथेरो, पूजनीय भिक्खु ज्ञान रक्षित थेरो, पूजनीय थाई बंटे जो फ्राकू बंटे जी है, बंटे जी प्रमुख पूजनीय भिक्खु संघ श्राम निर्गण श्रद्धा संपन्न बुद्धि संपन्न उपासक उपासिकाएं, विशेषतः ये कैलाश नगर स्थित नालंदा अष्टशील बुद्ध विहार में पूजनीय भिक्खु बोधि रत्न बंते जी 3 महीना वर्षावास तथा ग्रंथ वाचन समापन करते हुए आज का ये विशेष कार्यक्रम संपन्न हो रहा है। भंते जी को, बोधि रत्न भंते जी को साथ ही साथ पूजनीय भिक्खु धम्मज्योति थेरो प्रमुख संपूर्ण आज के कार्यक्रम में साथ देने वाले पूजनीय भिक्खु संघ श्रद्धा संपन्न उपासक उपासिकाएं सबके जीवन में बुद्ध का आशीर्वाद रहे, धम्म का आशीर्वाद रहे, संघ का आशीर्वाद रहे, दुख मुक्त निर्वाण की तरफ निरंतर आगे बढ़ सके ऐसी कामना करते हैं। बोलिए साधु साधु साधु। आज विशेषतः ये वर्षावास समापन तथा कठिन जीवरदान समारोह है। वर्षावास समापन जहाँ जहाँ वर्षावास किसी न किसी रूप में कोई न कोई कार्यक्रम करते हुए मनाते हैं, चाहे ग्रंथ वाचन करो, चाहे वहाँ के उपासक उपासिकाएं मिलके समय समय पर अष्टशील उपवास धारण करो, या कोई न कोई जहाँ एक्टिविटीज़ रहते हैं वहाँ
वर्षावास समापन के रूप में कार्यक्रम होता है। और विशेषतः वर्षावास समापन कार्यक्रम पूजनीय भिक्षु संघ के उपस्थिति में ही संपन्न होता है। और विशेष ये वर्षावास समापन कार्यक्रम कोई भी बिहार में किसी भी तरह से भले ही करे, परंतु ये जो कठिन चीवर दान समारोह है वो केवल और केवल ऐसी जगह पर, ऐसी निवास स्थान पर या ऐसे गांव में, ऐसे बुद्ध विहार में ही संपन्न हो सकता है जहां उपसंपदा प्राप्त भिक्षु 3 महीना विनय पूर्वक वर्षावास संपन्न करते हैं। हाँ, ये सारे बनते यहाँ दिख रहे हैं। कोई बड़े बनते जी है, कोई छोटे बनते जी है, कोई दिखने में उम्र में बहुत उम्र हो चुका है परंतु वो थोड़ा जूनियर है। हाँ, तो ऐसे बहुत सारे यहाँ भिक्षु संघ दिखता है। तो जो व्यक्ति उपासक गृह त्याग करके प्रवज्ञा धारण करते हैं उनको हम सम्मान पूर्वक पांते कहते हैं, मगर वो हमारे विनय के हिसाब से उसे कहते हैं हम श्रामणेर कहते हैं। श्रामणेर कितने भी उम्र में बन सकते हैं। उम्र के 7 साल से लेके 70, 80, 90 कितने भी साल में वो श्रामणेर बन सकते हैं। परंतु श्रामणेर बन के कम से कम उम्र में 20 वर्ष परिपूर्ण होना चाहिए। उसके बाद फिर से पूजनीय भिक्षु संघ के सामने उपसंपदा दीक्षा लेना रहता है। ये श्रामणेर दीक्षा कोई एक गुरु भी रहा, एक पंते भी उसको श्रामणेर दीक्षा दे सकते हैं, मगर उपसंपदा दीक्षा देने के लिए भिक्षु संघ कंपलसरी वहाँ होना ही चाहिए। कमी तो कमी 10 पूजनीय भिक्षु संघ होना चाहिए। तो इस तरह से उपसंपदा दीक्षा लेने के बाद अब वो भिक्षु बनता है। भिक्षु बनने के बाद वो वर्षावास 3 महीना कहीं न कहीं किसी न किसी जगह पर अधिष्ठान करके 3 महीना वर्षावास संपन्न करते हैं। जहाँ ऐसे उपसंपदा प्राप्त भिक्षु 3 महीना वर्षावास संपन्न करते हैं वहीं जगह पे ये कठिन चीवर दान दे सकते हैं। अभी कठिन चीवर दान में क्या हो सकता है? कठिन चीवर दान में चीवर ही रहता है। या तो वो उत्तरासंग भी रह सकता है, या तो वो अंतर्वासक भी रह सकता है, या तो वो संगाति भी रह सकता है, या तीनों चीवर एक साथ भी रख के त्रिचीवर भी रखते हैं। हाँ, तो ये कठिन चीवर दान सबसे पहले ऐसे निवास, ऐसे जगह, ऐसे बुद्ध विहार जहाँ उपसंपदा प्राप्त भिक्षु वर्षावास परिपूर्ण करते हैं। और ये कठिन चीवर दान देने का जो महोत्सव है, अभी यहाँ बोधि रत्न भंते जी रहे हैं और चलो अभी एक दिन भंते जी को हम ये कठिन चीवर दान देंगे करके सभी उपासक उपासिका मिलकर यहाँ दान देने के लिए आते हैं। तो उसे कठिन चीवर नहीं कहते, उसको केवल चीवर दान कहते हैं। कठिन चीवर होने के लिए ये उपसंपदा प्राप्त 4 या 4 से ज़्यादा भिक्षु संघ होना चाहिए और ये भिक्षु संघ को देते हैं। फिर भिक्षु संघ ये वर्षावास रहने वाले भिक्षु को देते हैं। अगर कहीं एक या उससे ज़्यादा भिक्षु संघ वहाँ वर्षावास में रुके तो पूजनीय भिक्षु संघ वो चीवर जिसको ज़रूरत है, जिसको आवश्यकता है या जिसको देना चाहिए वो देखते हुए ये कठिन चीवर दान देते हैं। महाकारुणिक तथागत बुद्ध कहते हैं, जो भी हम शरीर से अच्छा करते हैं, वाणी से अच्छा बोलते हैं, मन से अच्छा सोचते हैं, ये पुण्य है, ये कुशल है। जो हम दान देते हैं ये कुशल है। जो हम शील पालन करते हैं ये कुशल है। जो हम ध्यान साधना करते हैं ये कुशल है। धम्म देशना सुनते हैं, धम्म की चर्चा करते हैं, ये कुशल है। नम्र होके आदरणीय गौरवनीय व्यक्ति का पूजा करते हैं, सेवा करते हैं, ये भी कुशल है। बहुत सारे कुशल पुण्य कर्म तथागत बुद्ध कहते हैं, परंतु तथागत बुद्ध ऐसे
दान का उपदेश भी देते हैं, जिसे कुशल नहीं महाकुशल कहते हैं। कुशल बोले तो एक बार पुण्य किया, उसका पुण्य फल मिल गया, हो गया। मगर महाकुशल बोले तो पुण्य एक बार किया, उस समय पुण्य मिल गया और उसके बाद भी बारंबार बारंबार उसका पुण्य मिलता रहता है, उसे कहते हैं महाकुशल। जिस तरह आज पूजने भिक्षु संघ को ये कठिन चीवर दान दे रहे, ये महाकुशल है। तथागत बुद्ध अष्ट महाकुशल का उपदेश देते हैं, 8 प्रकार के महाकुशल का उपदेश देते हैं। वो 8 प्रकार के महाकुशल में बुद्ध विहार दान भी आता है, बुद्ध विहार के लिए जमीन दान देना ये भी आता है, बुद्ध मूर्ति दान देना भी आता है, सार्वजनिक शौचालय बना के दान देना ये भी आता है, कठिन चीवर दान देना भी आता है। अष्ट परिखार जो पूजने भिक्षु संघ को जरूरत का ये 8 ये चीवर संगाति ये पात्र ऐसे 8 परिष्कार है, वो 8 परिष्कार दान देना भी ये महाकुशल है। उसके बाद संग दान देना भी महाकुशल है, तम्म दान देना भी महाकुशल है। ऐसे महाकुशल में आज कठिन चीवर दान का ये महाकुशल हम कर रहे हैं। और उपासक उपासिकाएं ये कठिन चीवर दान जो दे रहे हैं, केवल ये चीवर ही दान दे रहे, कपड़ा ही दान दे रहे, बस इतना ही है ऐसा मत समझ लीजिए। ये कठिन का मतलब बहुत ही कठिन है, बहुत ही तकलीफ है, मुश्किल है, इस माने में नहीं। कठिन पाली का जो कठिन शब्द है, इसका मतलब होता है एकदम दृढ़ श्रद्धा, अकाट्य श्रद्धा, जिसमें होता है, जिस तरह से वो श्रद्धा रख के दान देते हैं। और जो पुण्य करने से उसका फल आने में कोई भी रुकावट नहीं आ सकता, कोई भी रुकावट नहीं डाल सकता, उसे कहते हैं कठिन चीवर दान। उपासक उपासिकाएं जैसे जैसे हम कभी कभी पाप करते हैं, वो पाप भी कभी कभी उसका फल आए बिना छोटे मोटे में खत्म हो सकता है। जैसे अंगुलीमाल ने हजारों लोगों को मारा, मगर वही जीवन में दुख मुक्त निर्वाण प्राप्त किया, दुर्गति जाने की जरूरत नहीं पड़ा। वैसे ही कभी कभी हम पुण्य कार्य करते हैं, मगर पुण्य का फल आने का वातावरण न होने से कभी कभी वो भी माइनस होता है। जब पहली बार राजा अजातशत्रु तथागत बुद्ध के पास वेलवन बुद्ध विहार में जाके धम्म देशना सुनते हैं, इतना प्रभावित होता है, तत्काल तत्क्षण वो बुद्ध धम्म संघ के शरण जाके वो वापस आते हैं। और तथागत बुद्ध वो राजा अजातशत्रु को दिखाते हुए भिक्षु संघ को कहते हैं, भिक्षु संघ देखो ये राजा अजातशत्रु को, अगर ये राजा अजातशत्रु देवदत्त जो दुष्ट है, एकदम मूर्ख है, ऐसे दुष्ट देवदत्त की संगत ना करते हुए अपने पिता को न मारते, तो पहली बार बुद्ध का उपदेश सुनते ही वो श्रोतापति फल में पहुंच जाते थे। मगर वो दुष्ट देवदत्त के संगत में पड़ के अपने पिता की हत्या किया, इसलिए अपने श्रोतापति फल प्राप्त होने के जो पुण्य संस्कार है उसको भी नाश कर बैठा। तो ऐसा भी रहता है कि कभी कभी जो पुण्य करते उसका फल भी आने के वातावरण न मिलने से नहीं मिलता, मगर तथागत बुद्ध कहते हैं ये कठिन चीवर दान एक ऐसा पुण्य कार्य है, उसे कोई भी बाधा नहीं पहुंचा सकता, कोई भी उसको तकलीफ नहीं दे सकता, मतलब कोई भी उसको रोक नहीं सकता। ये करते हैं, ये पुण्य का फल आना ही है, आता ही है। तथागत बुद्ध के समय में एक नागित स्थविर बनते भगवान बुद्ध के सामने बैठ के कहते हैं, भगवान मैं किसी एक बुद्ध के समय में एक बार कठिन चीवर दान दिया था, कल्पों पहले एक बुद्ध के समय में एक बार कठिन चीवर दान दिया था, उसके बाद मैंने दुर्गति क्या है अभी तक जाना ही नहीं, मैंने कभी दुर्गति देखा ही नहीं।
मतलब कल्पों तक दुर्गति जाने का रास्ता बंद कर देते हैं ये कठिन चीवरदान। दिखने में सिर्फ चीवर ही है, दिखने में यही है, वस्त्र ही है, मगर ये कितना बड़ा संगदान है ये ध्यान रखिए। हम बार बार उपदेश सुनते हैं, स्वयं तथागत बुद्ध भी संग को जोड़ देते हैं। संगे दिन्नम महफलंग, संग को दान देता है तो महान फलदायी होता है, ऐसा उपदेश देते हैं और हम सुनते आए हैं। महाकारुणिक तथागत बुद्ध कहते हैं भविष्य में ऐसे भिक्षु संघ भी होंगे जो ऐसे कासा वस्त्र का धागा गले में लगा के अपने आप को भिक्षु कहेंगे, जो वो धागा अपने कानों में बांध के भी अपने आप को भिक्षु कहेंगे। वो पूजा के समय में भिक्षु बन के आएंगे, बाकी समय में परिवार बच्चे बीवी के साथ रहेंगे। ऐसे भी भविष्य में भिक्षु बनेंगे और ऐसे समय में वो भिक्षुओं के संग को भी संग उद्देश्य करके दान देते हैं, तो उन समय में भी वो संग दान का फल बहुत ही महान रहेगा, बहुत बड़ा रहेगा। बुद्ध कहते हैं संग दान के सामने मैं कभी भी व्यक्तिगत दान का प्रशंसा नहीं करता। संग दान में बुद्ध के समय के सारिपुत्र महामौदगल्याण जैसे अग्र श्रावक, महाकाश्यप अनिरुद्ध जैसे महाश्रावक, जितने भी औरत हो चुके भिक्षु संघ, सारे के सारे भिक्षु संघ ये संगदान में आते हैं। पहले के भिक्षु संघ, वर्तमान समय के भिक्षु संघ, भविष्य के भिक्षु संघ, सारे के सारे ये संगदान में आते हैं। इसलिए गुना 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 मिलके महासागर जैसे गुण का ये संग्रह होता है। इसलिए संघ को दान देना बहुत ही बड़ा पुण्य है जो हम अभी कर रहे हैं। इसलिए उपासक उपासिकाएं जीवन मिला है ये मनुष्य, जो तथागत बुद्ध भी कहते हैं कि जो मनुष्य पति लाभो, मनुष्य जीवन प्राप्त होना दुर्लभ है। मनुष्य जीवन उसी को मिलता है जो पुण्यवान है। पुण्यवान होके ये दुर्लभ जीवन तो प्राप्त हो गया, उसमें भी बाबा साहब की पुण्य ही इतना दुर्लभ तथागत बुद्ध के धम्म मिला है। दुनिया में अनुपम पुण्य रूपी खेत समान संग मिला है। तो ऐसे समय में हमें खूब सजग सचेत रहते हुए खूब पुण्य करना चाहिए, खूब धम्म करना चाहिए। जितना पुण्य करेंगे, जितना धम्म करेंगे, उससे कईयन ज़्यादा अच्छा परिणाम आएगा हमें। इसलिए हमें खूब पुण्य करना चाहिए, खूब धम्म करना चाहिए। तथागत बुद्ध कहते हैं पुण्यं चे पुरुषो कैरा, हर इंसान को पुण्य करना चाहिए, धम्म करना चाहिए। कैरा थे तंग पुनः पुनः, बार बार बारंबार करना चाहिए। एक बार किया बस हो गया करके नहीं बैठना, बार बार बारंबार पुण्य करते रहना चाहिए। तम्मी छंदन कैरा था, ये पुण्य करने से हमें क्या मिल सकता है, क्या अपेक्षा रख सकता है। बुद्ध कहते हैं सुखो पुण्य शौचयो, उच्च प्रकार के महान सुख मिलता है और वो भी गारंटी के साथ मिलता है। अगर जीवन में हमें सुख चाहिए, शांति चाहिए, अगर जीवन में हमें खूब अच्छा करना है, खूब भला करना है, तो हमें पुण्य ही करना पड़ेगा, धम्म ही करना पड़ेगा। और जब जब मौका मिले, जब जब मौका बना सके, हमें वो पुण्य में भी महापुण्य, कुशल में भी महाकुशल करते जाना है। तो उपासक उपासिकाएं आज के समय में विशेषतः यही कामना करते हैं कि हम भी जीवन में खूब पुण्य कर सके, खूब धम्म कर सके और खूब मेहनत परिश्रम करते हुए जीवन में महाकुशल भी कर सके और ये दुर्लभ, यह अमूल्य, ये सर्वश्रेष्ठ मनुष्य जीवन को सफल बना सके, सार्थक बना सके। फिर एक बार आप सभी के जीवन में खूब सुख हो, शांति हो, मंगल हो, कल्याण हो। बुद्ध का आशीर्वाद, धम्म का आशीर्वाद
संघ का आशीर्वाद हमेशा हमेशा रहे, ऐसी कामना करते हुए ये धम्म देशना यहीं समापन करते हैं। सभी का मंगल हो, सभी का कल्याण हो। भवतु सब मंगलं। बोलिए साधु साधु साधु। सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका, आत्ताच आपल्याला भंजींनी कर्माचं फळ आपल्या जीवनामध्ये कशा पद्धतीने फलित करते, कसं आपल्याला दुर्गतीपासून वाचवते हे सांगितलेलं आहे। त्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्येच हा कार्यक्रम इथे संपन्न होणार आहे। आयुष्यमान उपासक CP पाटील सरांनी समोर येऊन भिक्खू संघाचं स्वागत करायचं आहे। या ठिकाणी काही उपासकांनी व्यक्तिगतरित्या इथे भंतेंसाठी दान आणलेलं आहे। कैलाशनगर या ठिकाणच्या सुलोचना साळवे परिवार यांनी त्यांच्या परिवारातर्फे भिक्खू संघासाठी बेडशीटचं दान आणलेलं आहे। त्याचबरोबर कसारे परिवारातर्फे आयुष्यमती उपासिका मेघा आणि अमोल कसारे आई यांच्या परिवारातर्फे या ठिकाणी भंतेंना टॉवेलचं दान आणलेलं आहे। त्याचबरोबर कसारे परिवारांना सूचना आहे की आपण या ठिकाणी समोर येऊन भिक्खू संघाला आपल्या हस्ते या ठिकाणी त्यांनी आणलेल्या दानवस्तूचं दान द्यायचं आहे। त्याच प्रकारे आपण आपल्या जीवनात ही विसंगती धम्मामध्ये राहू नये, या विसंगतीला मागे पुढे बदलण्याचा मूलभूत प्रयत्न व्हावा असं मला वाटते। कारण जेवण केल्या माणसाच्या चेहऱ्यावर तेज आहे आणि जेवण न केल्या माणसाच्या चेहऱ्यावर चुकलेली आहे। तर ही विसंगती आपल्याला बदलून टाकणं अनिवार्य आहे असं मला वाटतं आणि यामध्ये धम्मदेशना पूर्ण आलेली आहे। कारण प्रत्येकाला भूक लागत असते, ज्याची भूक संपली ती आनंदात राहते, ज्याची भूक वाढत आहे ते दुःखी राहते। म्हणून दुःखी कोणी राहू नये असा धम्माचा संदेश आहे। भिक्खू संघ हे या संदेशाला पोहोचत असते। सर्वांचं दुःख दूर व्हावं म्हणून भिक्खू संघ राबतो, त्याला भिक्खू संघ म्हणतात। भिक्खू संघ म्हणजे बुद्धाचं रूप, जिवंत रूप। भिक्खू संघ म्हणजे शील, भिक्खू संघ म्हणजे सम्यक समाधी, भिक्खू संघ म्हणजे प्रज्ञा। आणि म्हणून आपल्या सर्वांना इथं आणखी भूक आणि व्याकुळ होऊन ठेवणं बरोबर नाही। सर्वांनी हात जोडून आशीर्वाद घ्या। दुःख पता चनि दुःखा, भय पता चनि भया, शोक पता चनि शोका, उंतु सब्बे पिपानिनो एतावता मे संपदं पुय्य संपदं, सब्बे देवानुमोदन्तु सब्ब सम्पत्ति सिद्धिया, दानं ददन्तु सद्दायं शीलं रक्षन्तु सर्वदा, पावना विरतावन्तु गच्छन्तु देवता गता, सब्बे बुद्धा बलपत्ता वज्रगानं जयं बलम्, अर्हन्तानञ्च तेजेन रक्षं वन्दामि सब्बसो, आकाशटा च भूमटा देवानागामयेन्दिका, पुय्यन्तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु बुद्धशासनम्, आकाशटा च भूमटा देवानागामयेन्दिका, पुय्यन्तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु धम्मदेशनम्, आकाशटा च भूमटा देवानागामयेन्दिका, पुय्यन्तं अनुमोदित्वा
चिरं रक्षन्तु तं परन्ति सबीति यो विभजन्तु सर्वरोगो विनश्यतु माते भवत्वन्तरायो सुखी दीर्घायुको भव अभिवादन श्रेयस्सा नित्यं वड्डापचायिनो चत्वारो धम्मा वर्धन्ति आयुवन्नो सुखं बलं बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं वन्दामि सर्वदा साधु साधु साधु। बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ। धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ। संघं नमामि, संघ को नमन करता हूँ।